उन्हाळा चालू झालेला आहे. आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे थंड पेय पितो. तर थंड पेयामध्ये सर्वात उत्तम शरीराला लाभदायक म्हणजे ताक. तर ताक म्हटल्या पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे लग्नातल्या पंक्तीतला मठ्ठा. तर तो कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहोत. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. इथं मी 1 वाटी दही घेतलेली आहे. दही घरच्या घरी कसे बनवायचं ते आपल्या चॅनलवरती आहे आणि त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. आता इथं आपलं दही आहे ते छान आपण घुसळून घ्यायचं आहे. इथं रवीनं मी छान असं घुसळून घेते म्हणजे दह्याचे कण आहेत ते वेगळे होणार नाहीत. अगदी सोप्या पद्धतीने लग्नातल्या पंक्तीतला हा मठ्ठा आहे तो बनवायचा आहे. दही छान घुसळून घेतल्यानंतर त्यात आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत. आता इथं मी चवीनुसार मीठ घालते. काळं मीठ एक अर्धा चमचा घातलेला आहे. हिंग आहे तो पाव चमचा घालायचा आहे. धन्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि इथं मी आल्याचा रस वापरत आहे. 1 चमचा इथं मी आल्याचा रस वापरत आहे. जर आपण आलं खिसून घातलं तर मग ते दाताखाली आलं तर ते एकेकांना आवडत नाही आणि आल्याचा रस घातला तर तो पूर्ण आपल्या ताकामध्ये छान असा मिक्स होतो. म्हणून हा आल्याचा रस इथं वापरायचा आहे. आता थंडगार 1-2 पेले पाणी घालायचं आहे. तुम्ही इथं बर्फाचे कण घातले तरी पण चालतील आणि हे परत एकदा आपल्याला छान असं घुसळून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून मस्त आपला थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे. आता इथं जे मसाले वापरलेले आहेत त्याचं काही प्रमाण नाही. इथं आपल्या आवडीनुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्ही रोजच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या आहारामध्ये ताक हे नक्की वापरा. आता शरीराला थंडावा देण्यासाठी हे ताक हे अगदी शरीराला उत्तम असं पेय आहे. असा हा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि परत ह्याच्यावरती मी थोडीशी जिऱ्याची पावडर घालत आहे. मस्त इथं थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.